अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपूर या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ता सचिनदादा कानेरकर यांनी काल परवा स्वतःच्या राहत्या घरात स्वतःचं जीवन संपवून घेतल्याची दुःखद घटना उघडकीस आली. शेतकरी तथा सलून व्यवसायातलं लय मोठं नाव असणाऱ्या सचिनदादानं एकदम असं काय केलं हे समजलंच नाही. राजे, तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात लोक जे नागरिक आहेत आजूबाजू त्याची मित्रमंडळी त्याच्या अंत्यविधीसाठी त्या ठिकाणी आली होती. सचिनदादा कानेरकरचा स्वभाव एकदम मनमोकळा राहणारा असा माणूस आणि त्या माणसानं घेतलेले टोकाचं पाऊल खरंच लय मोठं दुःख देऊन गेलं. वडगाव फत्तेपुरात कानेरकर परिवार हा सलून व्यवसायासाठी पूर्ण तालुक्यात प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे सचिनदादानं ज्या पद्धतीनं सलून व्यवसायात परतवाडा शहरात मोठं नाव केलं, त्याची संपूर्ण व्यावसायिक चर्चा व्यावसायिक त्याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आहे, शेतकरी बी आहेत. पण सचिनदादाचे एकदम काय मनात आलं काय माहीत. सचिनदादानं स्वतःला संपवून घेतल्यानंतर त्याच्या अंत्यदर्शनासाठी असणारी गर्दी हे सारेल दिसत. एवढ्या मोठ्या उन्हातान्हातही त्याच्या अंत्यदर्शनासाठी आलेली गर्दी मोठ्या प्रमाणात होती. असे सचिनदादानं हे जी गोष्ट केली हे प्रत्येक ज्यानं ऐकली तो सून होऊन गेला. हे का उचललं डोकाचं पाऊल, काय समस्या होती, काही आर्थिक विवंचना होती, काय अनुत्तरित राहिले. अखेर काल वडगाव फत्तेपूरच्या हिंदू स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि असा एक होतकरू तरुण जो समाजवत्सल माणूस होता, कुटुंबप्रिय माणूस होता, अशा माणसाने का पाऊल उचललं याच्याबद्दल मात्र प्रत्येक जण अनुत्तरित आहे. गावरान 90 तर्फे विनम्र श्रद्धांजली सचिनदादा.